नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जरांगे पाटील लवकरच ठाण्यात आणि शहरात होणाऱ्या झोनिंगद्वारे पाणीपुरवठ्यात कपात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना प्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो. परंतु आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतिदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. मी राज्याचा मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. स्मृतिदिनी मी आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक स्मृतिस्थळावर कधीही जाऊ शकतो, परंतु तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार मी शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतिस्थळावर गेलो होतो. मी दर्शन घेईपर्यंत तिथे कोणी आलं नव्हतं. मात्र मी निघाल्यावर तिथे उबाटा गटानं घोषणाबाजी सुरू केली. महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही. त्यांच्या स्मृतिदिनी अशा पद्धतीनं वाद उकरून काढणं, अशांतता निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये बाधा आणणं अत्यंत निषेधार्ह असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणीही बाधा निर्माण करू नये अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबरला ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. याची माहिती सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं, त्यावेळेला बोलताना सांगितलं. 21 तारखेला जरांगे पाटील यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना प्रवेशिकांचं वितरण करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. जरांगे पाटील हे माजिवडा इथे प्रथमच येणार आहेत. तिथे त्यांचं भव्य स्वागत करण्यात येईल. त्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येतोय. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम दिनांक 20/11/2023 ते 2/12/2023 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. ठाणे महापालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात त्यामुळे 10% कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हजुरी, गावदेवी, पाचपा खाडी, टेकडी बंगला, किसन नगर 1-2, बटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे. तसंच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यानं 10% पाणी कमी उपलब्ध होणार असल्यानं ठाणे शहरात दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासाऐवजी 24 तास करण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसंच कपातीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। एकाच दिवशी दिवा आणि उपवन इथे मीटर रूममधील मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वाघबीळ येथील गार्डन कोर्ट सोसायटीच्या ए विंगच्या इमारतीच्या तळमजल्यावरती असणाऱ्या मीटर बॉक्स रूममध्ये लागलेल्या आगीत तब्बल 30 मीटर बॉक्स जळून खाक झालेत. त्यावेळेला झालेल्या मोठ्या धुरामुळे 6व्या मजल्यावर अडकलेल्या 75 वर्षीय यमुनाबाई टोकरे या आजीबाईंसह काही नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गुरुवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील तळ अधिक 7 मजली इमारतीत आग लागली असून धूर मोठ्या प्रमाणावर झालाय अशी माहिती जिज्ञा वाडेकर यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोन करून दिली। तातडीनं घटनास्थळी महावितरण, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली। घटनास्थळी मीटर बॉक्स रूममध्ये आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यानं त्या इमारतीमध्ये काही रहिवासी अडकले होते। त्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली। तसंच यमुनाबाई टोकरे आजीबाई इमारतीच्या 6व्या मजल्यावर धुरामध्ये अडकल्या होत्या। त्यांनाही अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। त्या आगीवर काही मिनिटातच नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या आगीमध्ये मीटर बॉक्स रूममधील एकूण 30 मीटर बॉक्स आणि इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाले। सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली। ठाण्यामध्ये रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन तसंच ठाणे महापालिका यांच्या वतीनं रविवारी होणाऱ्या छठपूजेच्या तयारीनिमित्त माजी खासदार संजीव नाईक यांनी उपवन तलाव परिसरात बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची पाहणी केली। यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा केली। वाढतं प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिमरित्या छठपूजा इथे साजरी केली जाते। यंदाचं हे 12वं वर्ष आहे। इथे बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाची पाहणी केली आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करण्याच्या सूचना देखील संबंधितांना त्यांनी केल्या आहेत। यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धनंजय सिंग यांनी दिली। तर पालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण आणि वाढतं प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे। तसंच येत्या रविवारी होत असलेल्या छठपूजेनिमित्त जास्तीत जास्त भगिनींनी आणि बांधवांनी उपवन इथे येऊन कृत्रिम तलावातच शक्यतोवर छठपूजा करावी आणि कोणत्याही प्रकारे तलावाचं प्रदूषण होऊ नये याकडे लक्ष द्यावं असं आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले। नवी मुंबईतील बेलापूर ते वेंगर दरम्यान गेल्या 5 महिन्यांपासून तयार झालेला मेट्रो मार्ग उद्यापासून सुरू होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबईकरांच्या वतीनं खासदार राजन विचारे यांनी आभार मानलेत। कारण या तयार झालेल्या मेट्रो मार्गातील 11 स्थानकातील प्रवाशांना वेठीस धरण्यात आलं होतं। मेट्रो मार्गाचं काम सन 2012-13 मध्ये सुरू करण्यात आलं होतं, परंतु सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम अतिशय धीम्या गतीनं सुरू होतं। याला 11 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च कोट्यावधींनी वाढला होता। त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। या उद्घाटनासाठी आपण येणार यासाठी सिडको प्रशासनानं आपल्या उपस्थितीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते, परंतु आपण कामामध्ये आणि व्यस्त असल्यानं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाहीत। परंतु आपण हा मेट्रो मार्ग सुरू करण्याचा जो निर्णय दिवाळीनंतर का होईना घेतल्यानं आपले आभार मानलेत। याच धर्तीवर ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पातील गेल्या 7 महिन्यांपासून तयार झालेलं दिघागाव रेल्वे स्थानक ही आपण सुरू प्रवाशांसाठी खुलं करावं। कामानिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गांना त्यामुळे दिलासा मिळू शकेल, तसंच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल। या संदर्भात रेल्वे मंत्री आणि राज्यमंत्री यांना 3 ते 4 वेळा स्मरणपत्र देण्यात आलेली आहेत। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। ह्याच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। जरांगे पाटील लवकरच ठाण्यात आणि शहरात होणाऱ्या झोनिंगद्वारे पाणीपुरवठ्यात कपात। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलघाट रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341। आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com। तर मग पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।